जे झाले ते चांगले झाले आणि जे होत आहे तेही चांगलेच होत आहे. जे होईल तेही चांगलेच होईल. तुझे काय गेले म्हणून तू रडत आहेस? तू काय घेऊन आला होतास जे कमावून बसलास? तू काय निर्माण केले होते ते नष्ट झाले. तू जे काही घेतले ते येथूनच घेतले आणि जे दिले ते येथेच दिले. जे आज तुझे आहे ते कधी काळी दुसऱ्याचे होते, उद्या इतर कोणाचे असेल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. श्रीकृष्ण सांगतात, गेलेला दिवस आणि येणाऱ्या उद्याच्या दिवसाची चिंता करू नका, कारण जे होणार ते आजच होईल. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. त्यामुळे वर्तमान काळाचा आनंद घ्या. तपस्यांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. अनुभववादी लोकांपेक्षाही एक योगीला श्रेष्ठ समजले जाते. सकाम कर्म करणाऱ्या कर्मनिष्ठांपेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. म्हणूनच हे अर्जुन, तू योगी हो. श्रीकृष्ण सांगतात, जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेचं वरवर वावरून मनाने त्या इंद्रिय विषयांचे चिंतन करतो त्याला दांभिक म्हटले पाहिजे. जो पुरुष अंतःसुखी आहे, आत्मसंतोष हेच ज्याचे सुख असते, आत्मानंद हे ज्याचे विश्रामस्थान आहे आणि ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला आहे, म्हणजे तो साक्षात्कारी आहे, असा योगी परमात्मा प्राप्त करून घेतो. तो आत्मज्ञानी योगी मोक्ष प्राप्त करून घेतो. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो. श्रीकृष्ण सांगतात, रडणं बंद करा आणि आपल्या संकटांना स्वतः तोंड द्यायला शिका, कारण साथ देणारे सुद्धा स्मशानाच्या पुढे येत नाही. कर्म न करण्याचा विचार लगेच सोडून द्यावा. यश अपयश जय पराजयाची विचार करू नये. फक्त संभव होऊन आपले कर्म करत राहावे, यालाही योग म्हणतात. सांगून गीता अर्जुनाला केला श्रीकृष्णांनी विश्वाला उपदेश. कर्मातील पुरुषार्थ दाखवून नष्ट केला गर्व अहंकार आणि द्वेष. श्रीकृष्ण सांगतात, ज्यावेळी एखादी अडचण उद्भवते त्याचवेळी त्याचं निराकरण जन्म घेते. म्हणूनच कधी हार मानू नका. माझं कर्म हेच माझं भाग्य आहे असं समजून काम करणारा कधीच हरत नाही. प्रत्येक जवळच्या माणसाला आपलं गुपित सांगू नका, कारण आज जो तुमच्या बरोबर आहे उद्या तो तुमच्या दुश्मनांच्या यादीत असू शकतो. गीता एकदा नीट समजून घेऊन आचरणात आणल्यावर बाकी शास्त्रे शिकण्याची काय गरज, कारण ती प्रत्यक्ष परमात्म्याने स्वतःच्या मुखाने सांगितली आहे. त्यापेक्षा जास्त अधिकृत काय असू शकते. जय श्रीकृष्ण. राधे राधे. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.